कसं सांगू मी आज तुला किती आनंद झालाय मला. मामाच्या इथे गेलो मटणाशिवाय मी खातच नाही. कांदा चिकन बुंग बुंग बुंग. मित्रांनो आमचा रस्ता चुकलेलाच बरोबर. एक जणाला बोलवलं नाही तरी मी महागा लागून आलेला आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. आपण 31 डिसेंबरची पार्टी केली होती, ती शाळेत केली होती, खाऊ गेली होती. पण आजची पार्टी आपण करतोय गावातल्या मित्रांबरोबर, जे की शेतामध्ये करतोय. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आजच्या पार्टीचं नियोजन आमचं कसं चाललंय आणि ह्या पार्टीचा आनंद तुम्ही सुद्धा घ्या. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टार्ट टू एंडपर्यंत सगळं दिसेल, कशा प्रकारे आम्ही नियोजन करतो हे सगळं दिसेल. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर फर्स्ट ऑफ ऑल आम्ही आता स्टार्ट करतोय पार्टीला जाण्यासाठी. तर आता नियोजनमध्ये आता ही पहिलं आम्ही चाललो, हे जार घेऊन आम्हाला पाणी आणायचं आहे. आता स्टार्टिंग तर आमचे फक्त पाण्यापासून आहे. अजून आम्हाला चिकन घ्यायचं आहे, त्यानंतर जे मटेरियल लागेल ते पण घ्यायचं आहे. तर आता आपण जातोय पाणी आणण्यासाठी. तर मित्रांनो गाडी आलेली हे बघू शकता. आपण गाडीमध्ये जातोय पाणी आणण्यासाठी. गावामध्ये आज फिल्टर बंद पडलेलं आहे, तर आपण शेजारच्या गावामध्ये जातोय पाणी आणण्यासाठी. तर चला तर आपण आता जाऊया. फायनल गाईच आता आपण मटेरियल गोळा करतोय. आता पाणी घेऊन आलो आणि आता आपण जातोय कांदे वगैरे घेण्यासाठी. कांदा 40 रुपये होय, लय महाग होतोय. 40 काय ना समोर. फायनली हा कांदा बघू शकता. हा कांदा आम्ही घेतोय 40 रुपये पर केजी. एवढी क्वालिटी खराब आहे ह्याची, तरी पण तो आता पार्टी म्हणल्याच्या नंतर तर घ्यावाच लागेल. आणि हे आलोय आपण चिकनच्या दुकानावर. आईने कोंबड्यावाला. फाइनली हम निकले अभी इधर से. इधर है हाथ में पत्रवाड़ा चिकन, इधर क्या है कांदा, और ये टकला आजा, और ये आयन्या चल. गाडीत नाही बसता आलं तरी पण टपावर बस, पण चल. होय आजा. कौन रोहित भाऊ? रोहित क्षीरसागर. तो हम अभी चले भगतवाड़ी. यहाँ से जाएंगे भगतवाड़ी को और उधर खाएंगे, जाके चिकन बना के खाएंगे. चला बस पब्लिक. कांदा लागतं ते मोठं मोठं. सर्व मटेरियल आता पॅकिंग चालू आहे. पॅकिंगचं आमचं मटेरियल बघा. हे पातेलं, ह्याच्यात कोथिंबीर, हे चिकनचं मटेरियल आहे. ह्याच्यात चिकन, हे दुसरं पातेलं, ह्याच्यात एकाच चिकन बनवायचं, एकच राईस बनवायचा आणि खाण्यासाठी पंतरवाळ्या. तर फायनली ऑल सेटअप आज रेडी. वी आर गोइंग नाउ टू चिकन पार्टी. कुठं तर माग पाठी माग. Let's start. Our journey started and we are now going to Bhagatwadi. फ्लॅश कोणा चालू रे? RB फोटोग्राफर आहे. आज पुण्यात गाडी चालली. Now we are going to Bhagatwadi. आपण दुसरा एक चम्मन आहे, रोहित क्षीरसागर चिकनवाला. नमस्ते. 10,000 रुपयाला. आणि आता आपण जातोय भगतवाडीला. 150 रुपये. तर आपली टीम तिथे सज्ज आहे. आता हाय ह्या जागा 150 रुपये बनवायचं खायचं. आज आला मी. शिव आरसा फक्त मला 150 रुपये. भिकारधंदे झाले. चालतंय. 150 रुपये दे. चालतंय. हा मित्रांनो, फायनल ज्याच्याकडे गाडी असते ना, तिला भिकाऱ्यावाने असल्या काही पण थापा आणत असतो. आणि त्यापैकी RB फोटोग्राफी जिंती हे असले भिकारधंदे चालू झाले. इथून आरसाच गायब झाला. गाडीचा आरसा गायब केला. बरं 150 रुपये दे रोया तुला. नियोजन बघा फक्त. काय सांग की पातील नाही, बघुलं. आणि ही काय म्हणतात त्याला, बघून घेतले. परत ग्लास घे ना पाण्याचं. आणि एक ताटली पंतरवाळा आहे ताटली. आणि दुसरं अजून काय लागेल? लिंबू बघ म्हणा. अरे बघ की कोणाकडे बघ म्हणा. नाही का विषय नका बघू. नसत्याला नका बघू. पाहुण्यांना कळत ना का ह्यांचं. आता 2 किलोमीटर. आमच्या साहेबांनी कुठनं बी लिंबा आणली असती. कुठल्या साहेबांनी? हे काय पुढे बसला शेजारी. हसले झाले. चालू एक तर कार लागतंय. गाडी म्हणून डायरेक्ट AC चालू करायचा कार का. ती पण फुल
काम येत होता. तो काम येतो याला. करू नका कोण होतं रोया तुम्ही कोण होतं तिसरं कधी त्या दिवशी आपण होतो बघत वाढीला तो बच्चा बी होता ना. तुम्ही बच्चा शुभमन निर्या लय घर लागत होते. आपलं माणूस आहे. फायनली आपण भगतवाडीत आलोय. हे इथून त्यांनी मोठं पातेलं घेतले, पाण्याचा जार, तो प्रदीप भाऊ आणि हे आमचं लाकडं जाळायला. आणि अभी ये पोतं उचल के इधर से जाएंगे, रान में जाके उधर उसको जलाएंगे और उधर पका के खाएंगे. मित्रांनो फायनली इथे एक चॅलेंज चालू झाले आणि आताच आम्हाला समजलंय की इथं मिरची पावडरला मिरची पावडर म्हणलं जातं, इथं मिठाला मिंट म्हणलं जातं, 10 रुपयाची पावडर आण म्हणलं जातं. नवीन नवीन असे शोध लागतात गावाकडे आल्याच्या नंतर. धन पावडर, मिरची पावडर. तर मित्रांनो आमचा रस्ता चुकलेला आहे. आम्हाला पार्टी करायची होती वरच्या रानात, आम्ही आलोय खालच्या रानात. फायनली आता आम्ही चाललोय माघारी. वरचं रान कुठे आता हे आम्हाला पण माहित नाही. हे समोरचे 2 ड्रायव्हर आहेत, त्यांनी आम्हाला फसवलेलं आहे. आता आम्हाला लुटणार आहेत. मित्रांनो आमचा रस्ता चुकलेलाच बरोबर आहे. आता आम्ही चाललो परत चुकलेल्या रस्त्याने बरोबर सरळ. काच खाली घे ना. जवळ रात्रीचे 9:30 वाजलेत. आमचं नियोजन 7 वाजल्यापासून चाललंय. काय इथं करायचं का? इथं करू की पाणी कुठे पाणी. इथं आपण आलो डेस्टिनेशनला आणि आता हे अंधारामुळे तुम्हाला दिसत नसेल. ज्यावेळेस लाईट वगैरे चालू करेल त्यावेळेस तुम्हाला दिसेल. इथं आपण LC आणलेले आहेत. RB फोटोग्राफीच्या स्टुडिओ मधून सगळं उचलून आणलेलं आहे मटेरियल. अरे बापरे इथं भरपूर थंडी आणि पूर्ण एरिया जो शेतातला मोकळा आहे. LC किती वेळ चालेल? एक तासात काय सीझन काय? कुठे गेला? आता आम्ही चुलीला जागा शोधतो इकडं. नियोजन चाललंय चूल मांडायचं. चूल कुठं मांडायची आता चला सगळं मटेरियल बाहेर काढा. तुला कुठं मांडायचं? हे आलं पाणी, हे पातील रॉय काय बघूल का पातील बघूल. हे पाणी तिकडं अंडी. हे असली रोह्याची असलीच काम असतात मला माहिती. जिथं तिथं हे असला दलिंद्रपणा करतो. रोहित भोसले नाही मित्रांनो, रोहित क्षीरसागर चिकनवाला, जिंतीचा चिकनवाला. चला फायनली जसं मला वाटत होतं तसं झालं. रोहित क्षीरसागरला रोहित भोसले बोललाय जागीरदार थाट बंद कर आणि लाईट ठेवून दे. अर्ध गुड घालतो डोक्यात. आता आम्ही 2 चुली करणार आहे. असं म्हणतो लाईट चालू ठेवलं गाडी. काही गाडी स्पीड कोणी आणली? बोला चूल नियोजन चाललंय इथं. चूल लावायचं. तर मित्रांनो आता आपण जातोय लाकडं गोळा करतोय चुलीसाठी. एक नाही आपण 2 चुली पेटवणार आहे इथं. इकडं कुठं नीट नीट. LC घेऊन आलोय नीट बाबा. रात्री कुठं पण हात घालू नका. किस्सा व्हायचा. तुम्ही दोघं क्लासमेट आहे ना? कोण? तुम्ही दोघं. मग होय हळून काढा आहे ना. हळून वडा बघ तुझ्या ह्याने. ही खालचं वर की पाय खाली तुझ्या किती खाली तुझी. रात्रीच्या 10 वाजल्या त्यांना अजून पार्टीचंच नियोजन चाललंय. गावाकडे जी पार्टी करण्यात मजा आहे ही कुठंच नाही. आणि जी आपण शेतामध्ये करतोय ना त्याच्यात तर एकदम नादबंटी नाद पंचम असला विषय आजचा. चल
शेवटी 2 लाकडं घेऊन आलोय. आईने जाऊ नको तसा. हा रात्रीचं जाऊ नको कुठं इचू काट्याचं. ते अंडी शिजायचं चाललंय अजून पण. अंडी का कांडी? अंडी का कांडी? पुण्याचं सोनार बलवा ग रोह्याला बांगड्या गाडवा. अरे हिला लाईट लागली. कसं आहे नियोजन? रोहिला लाईट लागली. काय करायचं बघ. अरे मग मी तीच करतोय ना. आम्हाला येतं काय तू तुला बाहेर फोटोग्राफर आहे म्हणजे तुम्ही लय छान झालं म्हण की. पाण्यात तेवढं एकच आहे चला आता पाणी आणाय. पण अरे पाणी आणावं लागेल की दुसरं. एवढं भरून पाण्याचं इकडे वाढू नको राहू दे की नको नको जास्त लाईट दे बाबा. पोर दार पडायची. चला आता आपण चाललोय पाणी आणायला. मग आणलं सरपण लाकडं. आता चाललो पाणी आणाय. कुठे पाणी? इथं ठिबक चालू इथून का? हे बघा इथून काढले ठिबकचं पाणी. कशाचं पाणी? नदीचं आहे का विहिरीचं आहे? हा ठीक आहे. नाही तर होऊन जायचा किस्सा. होऊन जायचा किस्सा आणि आपण खायचो मासा. नदीच्या पाण्यातून डायरेक्ट मासा नरड्यात. आईने काय म्हणतो? डन. घरी खातो लाकडं. बघतात सगळी माकडं. आहे ना तुझा असा विषय माहिती आहे का की तू कोणी तुला बघितलं ना तुला शिवाय देत तोंडात. कसं काय माहिती? नाही विषय नाही. खेड्या इथं पोरांना काय झालं काय करतो. तर मित्रांनो की आपल्याकडे आलेली अशी पोर आहेत. ह्यांचं पेपर आहे 7 तारखेला आणि ह्यांचं चाललंय नियोजन. दम काढ जरा. ही आई नाही ह्याचं तर काही विषयच नाही. आणि मला वाटलं होतं ही जरा बरं असेल पण ह्याचं पण तसंच आहे. हे बस करा. एवढं काय करणार आहे भरून? होय रे पारद्या. इथं आता पाणी भरलंय आणि आता चिकन धुवायचं काम चालू आहे. चिकन किती आहे? 3 किलो चिकन खायला 6 जण. त्यातले 2 जण तर खात नाही. फक्त ते अंडे खाणार आहेत. एकाला उपास आहे. एकाने बायको भेटणार नाही म्हणून उपास धरलाय. कोणी? तो आणून अयो भंगार अवघड आहे. मला आता काय बोलायचं नाही मित्रांनो. कोणी कशामुळे काय उपास धरते हे सांगता येत नाही. की एक जणाला बोलवलं नाही तरी मी महागा लागून आलेला आहे. आणि त्याचं नाव आईने आहे. आणि बळच बसलंय गाडीमध्ये येऊन. नीट धुवा. तर मित्रांनो आता झालंय चिकन धुवायचं काम. आता आणखी एकदा राईस धुवायचं काम राहिलंय. बाकी अजय देंडे तर आहेच राईस धुवायला. आजा मग किती खाणार तू आज? हे मी मस्त खातले. रोया उपास धरलाय. आजा म्हणलाय मी लय नाही खाणार. उपास धरलाय. अजय देंडेने जर खाल्लं तर काय पुढचं काय बोलायचं? आता पुढचं काय वाक्य सांग. थोडी खाणार आहे. थोडंच खाणार. मग पण खाल्लंच तर जास्त काय करायचं? खाल्लं जास्त तर चल झालं असेल. चला बाद झालं. किती दोनणार बात. आमची आता माचीस हरवली. लाईट आणली. एलसी घेऊन आलोय. होय हो त्याचं नियोजन बघ. हे असलं नियोजन पाहिजे परद्या. होय रा परद्या. ही माचीस मातीच्या खाली जाऊन बसले माचीस. पण ह्याला मानलं पाहिजे परद्या. ऐन टायमाला बघ माचीस साप होतं त्याच्याकडं. सिगरेट ओढणाऱ्याकडे माचीस नसतंय. वडणाऱ्याकडे माचीस असतं. मस्तपैकी आता चुल्हा पेटवण्याचं काम चालू आहे. आणि चुल्हा पेटवण्यासाठी उसाच्या खोडक्या. लाईट कमी कर बच्चे. इथं मधलं बटन दाब. दबा पाचट आणलंय उसाचं. नाही गावात आहे. पडद्याला चालत असलं तर लावतो गाणी.
हे रोहायन तर गाणी केली माझ्या ब्लॉग मध्ये माहिती का शिव्या देतोय तू मागापासून मला काय माहिती बंद करून टाकायचं टांग वाजवा लागेल तिथं टांग बीप टिंग ते तुझ्या ब्लॉक मध्ये दुसरं कमी आजचा ब्लॉग टंग टंग पेटवली बघणारे मग त्यांनी काहीतरी वेगळंच काय ह्याचं काही नियोजन दिसत नाही गेलं. शिव्याचं नियोजन हा इकडे जाऊ किती तोर बच्चा गोल्या इथं चूल पेटवली देव माणूस आहे तुझी. इकडं कांदा आणि आईन्याला अंडी खायचे अंड्या नाही काय रे आईन्या आईन्या अंड्यासाठी चाललाय त्याचा जीव गेलं पोहायला जाते. टाकाय ना डायरेक्ट सगळं टाकाय घालून तिकडे हात अरे लका याला कुठं इकडं HR साहेब कांदा चिरताना एकीकडे चालू आहे कांदा कटिंग आणि इकडे चालू आहे अंडी अंडी बॉईल करायच्यात ना राया इकडे अंडी बॉईल करण्याचं काम चालू आहे आजा अंडी काढतोय आईण्याचं नियोजन बघ अंडी खायसाठी इकडे आमची चूल विजली आणि नुसता दूर झालाय आजा फूक फक्त हे बघा कसं नियोजन चाललंय जाळ लावायचा आहे ना फुकटचं खायचं जाळ तरी घाल की तिथून उठून लावतो 60 रुपयानेच घेतोय फायनली आमचे अंडी बॉईल करण्यात ठेवण्यात आलेले आहेत आईने नुसतं जाळ घाला आता तर मित्रांनो आता इकडं कांदा कटिंगचं आणि टोमॅटो मिरची कटिंगचं काम झालंय आता चाललंय नियोजन ते इकडं दुसरी चूल पेटवण्याचं आणि इकडं अंडी बॉईल करण्याचं काम चालू आहे 15,200 बघू शकता हे रानामध्ये असा व्ह्यू आहे आणि समोर चंद्र सुद्धा दिसतोय खूप मस्त असा व्ह्यू आणि शांततेत चिकन पार्टी खूप मस्त चाललेली इकडं 10,500 इकडं आता ही दुसरी चूल पेटवते पण ह्या चूल मध्ये तू काय पेट्रोल टाकलं काय ह्याच्यात हो भारी पेटवली चूल बघते हा ना पूर्ण पेट्रोल मध्ये पेटवली चूल कुणाचा पोरगा रे तू आईने चांगले काटे घाल भातले दाब शिजलायला का पातीला पण तसंच दाबात काय झाली तर मित्रांनो हे पातील बघू शकता आता ह्याच्या घरचे ज्याच्या घरचं पातील आहे ते घरचे त्याला चांगलंच बॉम्बालणार आहेत सचिन दाई म्हणले चेत्याचा लय आवाज येतोय सचिन दाईचा फोन आला फोडून एक सोलून बघा अंड शिजलंय का सचिन दाई म्हणले चेत्या नाही इकडे लांबवत बुवा जरा होय आपापली इथं अंडी ठेवले तर आपापली अंडी सोलून खावा 2-2 अंडी खावा सगळी नाही आधीच खाऊन घ्या अरे नगला का तसं मग सोल नका हा मग सोलू नको ते गरम पाण्यात राहून दे. हा सोलू नको तसं मी बच्चा गोल्या रोहित क्षीरसागर मी खाल्लं तर कोण काय म्हणणार नाही परत हे खाल्लं काय करा आपापली 2 अंडी सोलून खावा 2 अंडे आपापल्या हातात घ्या बाहेर थोडं भाजतंय सगळे अंडे माझं सोलतो तो हात सुद्धा घालून घेतो माझं मी सोलतो सगळे अंडे झाले बा बेकार धंदे चालू झाले इथं हे अरे लाज वाटू दे आज्या तुला लाज वाटू दे जरा कोणाला पाहिजे काय 2 अंडी आणि तो किती घेतले इथं बघ 3 रोह्यात निघून गेला रोह्याने फायनली आपल्या हवायांचा आवडीचा चिकन आता पातलं चाललंय अंड खाल्ल्यामुळं बोलता येत नाही अंड गरम सुद्धा आहे त्याच्या आईला त्याच्या आता तुम्ही ह्याच्यात चिकन टाका कांदा टाका वरून टोमॅटो कांदा सगळं टाका मीठ टाको इसपे मी तुझ्या हातात दिलं का ए अरे एवढं असतं वय मीठ बिल टाकू नका चांगलं नसतं मीठ खाणं फायनली कांदा इकडे कांदा मिक्स करू बाय मिक्स करू का मी कांदा हा एकाच विचाराने करा ए ती टावेल दी बाहेर नको दगड नको उचलू टावेल दी आत्ताच अध्यक्ष महोदय टावेल घ्या ए आईन्या
क्रिया नासक नुसतं बघतोय बघून नुसतं जातोय तिकडं. हा हळूनी नाही उगा ते दगड भाजायचा. अरे हे पुढे गिडं बघ. ह्यातल्या काटे काढून टाकू बाहेर तिकडे. मग ह्यातल्या लाकडं काढून टाकू ह्या चुलीतली. विसरली सांगाय पाहिजे होती. बसल की ह्याच्यात बसल किती तुला 5 झापाय आला. कुठले कुम नुकत्या दाजी काय धरताय काय बोलतोला काय ऐकली अरे ह्यानी पाणी कुठे ओतले बघ की. कॉन्टेंट हुकवलं. कॉन्टेंट अरे ह्यानी पाणी डायरेक्ट चुलीत ओतले. नाही अयो नाही चैतन्य नाही ओतलं. चैतन्य नाही ओतलं. अरे ती बाहेर वताय गेलो कशाला ओतलंय? ती कसं विचार ओतते चैतन्य नाही ओतलं. ह्यो मित्रांनो ह्यो असला पहिलवान आहे. चुलीत डायरेक्ट पाणी ओतून दिलंय. का तर लवकर चिकन शिजम म्हणून. चिकन कसली शुद्ध देऊ का शुद्ध शाकाहारी ते जिरलं ना मला. मग काय हे बाद झाला ना त्याच्या हा मग भातच काय बसलो. बाहेर टोमॅटो नाही का टाकायचं. याच्यावर बाबा कंपनीचा करतोय गावाकडे येऊन पार्ट्या. याच्याला पोट नाही काय. आंबा अशा पोर पत्र फाडून पळाले. पाणी नको होतं बुवा. नाही राव हे तेल घे तेल घे तेल घे. टावेलने पातेलं नीट कर जरा आधी. टाक पातेलं कलनलंय बरं का. कल्लंडलय शुद्ध बोलावर एवढं कल्लंडलय. नाही मी कशाला टाकतो माझ्या माती माती टाक. टाकतो टावेल जळायचा. दे. परद्या परदी बघ तुझ्या लग्नात तर आता आयराचं सगळं टावेल टावेल ना. मीठ कुठे बच्चा मीठ दे मग. ए मीठ इधर माझ्या लग्नाचं आज नाही म्हणतं मग 10-12 टावेल टाकीत असते. मग ती आण ती आण. ती आणू चल आणायचं का. नाही परवडत चालेल आणू सगळी नाही पेट्रोल काढायचं. ह्यानी मग आणली आता हिनी पण फुल करून आणली. कुणी रॉयनी काय पाहिजे दुसऱ्या पुढे पुढे अद्रक लसूण पेस्ट कशा दे बाय आपण. नाही अद्रक गोळ्या हाय मी आणली. अरे ती आणलेलं आहे सगळं. आता मी इकडे कुठं आहे का बघ. आईने पशीच असेल सगळं. अद्रक लसूण लाईट बी दाखवतोय. सगळ्यात महत्वाचं लाईट धरली सगळ्यात दाखवतो. तू नुसतीच लाईट धरली. लाईट जरा जाळ फुको रे. मला वाटतं ही एलसी उतरत असतील का. बारीक कर के बच्चा. बस का आईने शिवाकडं त्याच मसनात लाकडं. आईन्या कर लाकडं गोळा. पोई करू टोमॅटो मिरची बाहेर थोडं थोडं का टाकतोय तू. आधी मिरची 5 मिनिटांनी टोमॅटो. वेगळंच नाही यायचं ना. माझ्याकडे बघत बसतो. ए भिकारी रोह्या उठ गाडीतनं. तू काय बाजीराव एकटा उठ. ए उठ. टोमॅटो त्याला बी आठवण आयुष्यभर झाकलं. केवढा येतं राशनवाल्याला पहिलाच पंप पाहिजे. लय मोठा बा. हळदी त्या आपण त्याला कॉन्टॅक्ट देतोय देऊ नको म्हणतोय. मला कसला पण कॉन्टेंट नको बाबा. काय नाही शिव्याचा कॉन्टेंट नको मला. एक कॉन्टॅक्ट हुकवला चुलीत पाणी वाटायचा. घेतला ती
भाई आता याला शिजाय किती वेळ लागणार आणखी? सगळं टाय रोह्या पुढ्या फोडकी चालला थोबाड पुढे घेऊन गार लागायला लागलं की आला आता चुली पशी. नाही पुढे पडायला तुला चांगला ओळखून आहे मी. ए थांबी तर चालले सिनेमा चालू थांबती स्नॅप होते त्याचं. नाही टाक बाया सगळं टाक रे. थांबती नशीब बाबा येईल सी. टाकलंय का रे मीठ? टाकले का आता? टाकलंय का? हा, धर. अरे मला काय माहिती असं केलं. चिला मिरची पावडर टाका त्याच्यात. टाक काय घातलं हा गोणीला बसली. मटन मसाला पावडर, मिरची पावडर, दहाची पावडर, धनिया पावडर, पाणी काय नाही पाणी. बाजरा थाटान नको रोह्यात. त्या उगा ते फुकटामध्ये खाणार आहे म्हणून त्याला काय पण असतं वेळेला कसा. बरं व्हिडिओ मध्ये 4 वेळा आला काय आहे पण त्याचा कोण म्हणतो त्याने फुकटात खाल्ले. त्यासाठीच आलाय ते. पैसे नाही म्हणूनच एवढं काम करतोय. सरपाना आणतोय काय काय करतोय. टाका गाडीला जे डिझेल आहे ना त्याच्या पैसे कसली टेस्ट दिसून राहायची आता. बाबा बाबा खायला असू दे कमी पाहिजे मीठ गोळ्या जास्त नको. लॉकडाऊन मध्ये बनवायचं लय नात बनायचं. लॉकडाऊन मध्ये होता ना. खाली खाली चांडू काय नाही बघ टाका अर्धा तांबे. पाणी आटल्यावर आहे ना रे भाया. काय किती बाबा मस्त लागते. काय लॉकडाऊन मध्ये लय खाल्लेला का. हात पोचत नाही माझा भावा. रोय तू होता का लॉकडाऊन मध्ये खायला? भाई असंच का रे. शंभू अनुभवाचा मी तू ही रोह्या नसायला का. हे होतं की खाटी ही कधी यायचं. होतं की मलाच नाही म्हणतोय बक्की येड्या भाकाचं. माझं चिकन असं म्हणा. नाही त्याचं कुठं लॉकडाऊन मध्ये कुठं होतं चिकन दुकान. आता त्याने धंद्यावर बसलाय चालू केला ते नव्हता. घरच्यांना नॉनव्हेज करावं लागतंय. इलाजच नाही. काय काय अंडी काय ना काय ना अंडी रोज खातोय फक्त सोमवार सोडलं तर रोज खातोय मी रोज. सोमवारी खाणं नाही का? अरे पण आता तू मला पहिलं तर माहिती, शनिवार पोटाला शनिवार करायचा तू तर. शनिवार धरायचं सोमवारचं घरी कोण खात नाही म्हणून मी खात नाही असं. पण एवढं कस काय बाबा. होय आजा तू खाऊ शकतो काय रोज. नाही बाबा रोज. अरे पण मला मी घरी रोज बाहेर बाहेर येत येतं नाही. की नाही? एखादा पीस व्हायला पण पाहिजे. नाही अरे मला ती संध्याकाळी माझी भूकच मरत नाही. मी नॉनव्हेज नाही ना खाल्लं. मी दिवसा काही चाल दिवसा काही बी खाईन मी पण संध्याकाळी मला पाहिजे. तुला काही अरे पण ती तर घरी पण दिवसात म्हणजे आठवड्यात 4 वेळा मामाच्या इथे गेल्या मग तुला रोज चिकनच असेल संध्याकाळी. मामाच्या इथे गेल्या मटणाशिवाय मी खातच नाही. रोज संध्याकाळी रोज म्हणजे संध्याकाळी घरी दिवस घरी रात्र चिकन मटणच. आणि मामाच्याकडे गेले मटन. मामा त्यांच्या मामाचं मटणाचं दुकान आहे ना आणि त्यात जावंय मी. नाही चेष्टा करत नाही. बरोबर आहे. मामाच्या इथं कोणाला विचार मामाच्या इथं खाल्लं तुझ्या म्हणजे जहागीरदार सगळ्या मागणं आला ना आता लागलाय तिखट टाकाय त्याच्यात. त्याला भ्यायला काय कांदा लसूण मसाला टाकलाय फक्त. सांगितलं. आणि मी किती खाल्ली? 5 लाज आहे का तुला? काय दोनच खाल्ले. बेकार धंदा आहे का तुमचा. लाकडी घेणार आहे. त्या आईन्याला तुम्ही एक अंड दिलं का तर त्याने पैसे दिले नाही म्हणून होय. खालती बघ भिकाऱ्यावानी एक पीस त्याने तरी खातोय. एका खाल्लं नाही. त्यावेळी बघ खाली मी तरी एक खाल्लं त्याने तरी एका खाल्लं नाही. मी 4 खाल्ली बरं. बघ अरे माझ्या हातात 4 अंडी होती. मग 2 बच्चाला दिली. मी 4 खाल्ली. बोलल्या नको. चिकनची वाट बघताना उपाशी मित्र मंडळ काय याच्यात फुकटे आहेत तर काय काम करणारे. आणि एक असा आहे खाल्लं म्हणून एकदम लिसळ येणार. हा एका लगेच वाटून पीस खाल्ला असं झालं तसं झालं. व्हिडिओ कर खाली जाऊ ना, खालची पूर्ण खाली जाऊ ना. आईने वरती दाखव ए यार लाईट घे इकडे. तिकडे दाखव वाघीन आणि रोया कांदा नीट काप. हे मला नाही कांदा कापतायत बच्चा. तुला काय करता येतं. घे एक आपल्या हाताने. मग कांदा आहे ना डायरेक्ट खावा. डायरेक्ट कांदा खावा. टेन्शन नको आजा. मग काय? कापते थांब गोळ्या कापते रोया थांब. एक कांदा टाक. रोया डायरेक्ट एक कांदा खायचा कापायचा नाही काय नाही डायरेक्ट दाताने सोलायचा आणि दाताने लगेच वस्तू खायचा. मग वासा वासा करत आला आला मला तोंडाला पाणी सुटले. झापूक लय येड्यावानी होते. आर्किटेक्ट बोली कर इतक्यू आलक्यू जडक्यू बुक्की टेंगोळ. लॉकडाऊन मध्ये फेमस आणि असला आता भिकार कांदा खायचा फेकून विकून द्यायचा नाही. वोटिंग मुळे जितलाय तो खरं. अरे भैया वोटिंग 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 आधी त्याच्या आधी काय म्हणला. वोटिंग मुळे जितलाय. त्याच्या आधी वोटिंग त्याच्या आधी गोष्ट कोणी ओळखली नाही जान्हवी किल्लेकर. किन्नी कमी.
येड्या तिला मानलं पाहिजे. ए भिकार दलिंद्र्या ए सगळ्यात कांदा पहिला आणि भात. nominate ठेवून हार लाच पण वाढू दे. हार एवढी रोय खाऊ दे थांब. हार पण कांदा आणि भात. अरे खाऊ दे की गपस की चिकन लय खाणार नाही का अजून घे. रोय? हाय की ह्याला चिकन खायला आवडत नाही. कोणाला परत कसे बसले तो द्यायलाच नको का पण. कसे माकडावाने वाट बघू नयेत. कधी बाया कधी येते ताटात कधी ए, येतोय. हाय, ताट दे केला का जाऊन या. हो बरं हो बा असंच हो बरं अंजू का ए, या, बस बोलवा रे. तुला जर कसं एवढा राग होतो ना तो तुझ्या अरे पण बघ की ड्रोनचा मालक आहे तर ड्रोनला सुद्धा ड्रोन म्हणतोय. म्हणून भात मस्त झाला. ए गालास भरा हा आपण पाणी देणार नाही रे, सांगतो आपल्याला सांगायचं कोणाला कुठे पाणी दे म्हणून. होय ड्रोनला ड्रोन म्हणला यो. पण द्रोण म्हणजे काय? वाट्या घेते दोन त्याला रे अच्छा ह्याला होय, वाट्या होय. कांदा मिळाला सगळ्यांना कांदा वाट्या गोल्या भाजीचं तुझी तू बघ पटापट भात किती वाढायचं नको लय ना भात मस्त झालाय. कुणाला वाढतो गोल्याला वाढ दे की मग आता बस की का वाढूच अजून. तर मित्रांनो आजच्या पार्टीचे हे चिकन रेडी झालेलं आहे आणि आता हे सगळीकडे सर्व करण्याचं काम चालू आहे. इकडं अविनाश शिंदे HR यांनी हे चिकन बनवलेलं आहे आणि सगळ्यांना सर्व सुद्धा करत आहेत. आणि हे प्रदीप भाऊ जाधव हा तुझं नाव काय? हात वर करायचंय. चैतन्य गुंजा चैतन्य गुंजासाठी हात वर करायचंय. हा अजय राजू धेंडे यांनी LC पकडलेली इकडं. आपलं काय काम खायचंय फक्त. हे आईन्या हे पैसे बिशे नाही देऊन आलेला आणि आरबी फोटोग्राफर आल्यापासून नुसतं फोनवर बोलतोय वासाळ्याने वासा वासा कांदा खातोय. तर आईन्या फोटो काढायचा होता आपला. तर मित्रांनो आता आपण चिकन खाऊया. मला वासा वासा खायचंय आता. मला लय आनंद झालाय आता. मला खायचंय. धावतोय का धाव मी तर मित्रांनो चला तर आता आपण चिकन खाऊया आणि एंडिंगला पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही. काय टाका असं सांगू मी आज तुला किती आनंद झालाय मला. मस्तपैकी मीठ चिकन झालेलं आहे. भाकरी बरोबर चपाती बरोबर एक नंबर लागतंय. गार चपाती आणि गरम गरम चिकन एक नंबर. मीठ जास्त झालं बरं. एक नंबर झाले काय सुद्धा काय जास्त नाही काय झालं. चिकन हड्डी भाजी हड्ड गरम एक नंबर. घ्या सांगा. चिकन दुसरी हड्डी मलाच लागणार आहे टाक. एक नंबर. तर मित्रांनो आता हे चिकन खाऊन झाल्यानंतर एंडिंगला डायरेक्ट व्हिडिओ बघा. तिकडे रसा आणलाय. भिकाऱ्यावर जरा कमी खावा. हे पीस देऊ कोणाला? ते मग पाहिजे पीस पाहिजे. तिकडे जाऊ इकडे. तर मित्रांनो फायनली आजची आपली पार्टी झालेली. चिकन खाल्लं एक नंबर झालेलं चिकन. आता रात्रीचे किती वाजलेत बघू द्या 12:30 वाजलेत आणि आजची आपली पार्टी कंप्लीट झालेली. तर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. आता थंडी पण वाजती. इथं आम्ही शेकोटी पेटवली. तर भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. टिल द टाइम टेक केअर बाय बाय.